आरती कुलकर्णी मुंबई मधल्या वानखेडे स्टेडियम वरून वन इंडिया मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आपल्या सोबत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके क्रिकेट कॉमेंटेटर स्पोर्ट्स जर्नलिस्ट सुनंदन लेले। खरं तर सुनंदन सरांबरोबर मी इथे आली आहे, त्यामुळे स्टेडियम वर उभं राहून क्रिकेट बद्दल बोलायची मी हिम्मत करते। सुनंदन सर, तुमच्याशी कधीपासून बोलायचं होतं आणि वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष होणं, सुवर्ण महोत्सव असणं यासारखं निमित्त काय असू शकतं? काय वाटतं तुम्हाला इथे आल्यावर? अगदी म्हणजे बोलणं सुरुवात करतानाच अंगावरती रोमांच उभे राहत आहेत आरती। त्याचं कारण असं आहे, नॉर्मली आपण मराठी भाषेत एक वापरतो वाक्य, वादळ अगोदरची शांतता। आता जे आपण हे शूटिंग करतो ही वादळानंतरची शांतता आहे। 50 वर्षाचा जो मोठा समारंभ आहे तो दणदणीत पार पडलेला आहे। 7 दिवस त्याचं सेलिब्रेशन चालू होतं आणि त्याला मुंबईतल्या तमाम क्रिकेटर्सने हजेरी लावलेली होती आणि त्याच्यानंतर आपण करतोय। त्यामुळे ही पवित्र वास्तू आहे, ही खूप पवित्र वास्तू आहे क्रिकेटचे। मी तुला खरं सांगतो, क्रिकेट देवाच्या कृपेनं जगातल्या सगळ्या टेस्ट प्लेइंग नेशनच्या सगळ्या टेस्ट क्रिकेट ग्राउंड वरती जाऊन मॅचेस कव्हरेजचं मला भाग्य लाभलंय। पण ही वास्तू दिल के करीब दिल के करीब, क्लोज टू हार्ट आहे। सुनंदन सर, लहानपणी रेडिओवर जेव्हा आम्ही वानखेडे स्टेडियमची कॉमेंट्री ऐकायचो तेव्हा असं वाटायचं कुठे असेल हे स्टेडियम, याला वानखेडे नाव का देण्यात आलं असावं? तर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्रातले अतिशय दिग्गज असे राजकारणी होते, क्रिकेट प्रेमी होते आणि त्यांनी असं ठरवलं की मुंबईच्या लौकिकाला साजेसं असं एक स्टेडियम पाहिजे आणि हे स्टेडियम उभं राहिलं, याला 50 वर्ष होत आहेत। सुनंदनजी, आपण बघितलं तर वानखेडे स्टेडियम म्हटलं की त्या तुमच्या भाषेत एक थरार आठवतो। हा पहिला थरार तुम्हाला कोणत्या घटनेमध्ये जाणवला? मला हे स्टेडियम उभारलं इथनच थरार वाटतो। त्याचं कारण, मी तर पुणेकर आहे, तू मुंबईकर आहेस। इथे पर स्क्वेअर मिलीमीटर अशा जागेचा भाव सांगितला जातो। नाही, आपण कुठे उभं, इकडे चर्चगेट आहे, इकडे मरीन ड्राईव्ह आहे आणि अशा ठिकाणी की जिथे अक्षरशः प्रचंड किंमत आहे, तिथं एवढी मोठी जमिनीचा ऐवज हा मोकळा करून घेणं, सरकार दरबारी कागदोपत्री सगळं नीट क्लिअर करून घेणं आणि मग तो लीज वरनं मिळवणं, हे का केलं वानखेडे सरांनी? तर मुंबई क्रिकेट असोसिएशनला स्वतःचं ग्राउंड पाहिजे म्हणून। बरोबर। पहिला कसोटी सामना बॉम्बे जिमखान्यावरती झालेला होता, दुसरा कसोटी सामना, नंतरचे कसोटी सामने ब्रेबॉर्न स्टेडियम म्हणजे CCI क्रिकेट क्लब ऑफ इंडिया वरती झाले होते, पण ते दोन्ही प्रायव्हेट क्लब्स आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एवढा मोठा दैदिप्यमान इतिहास असताना स्वतःची वास्तू नाही, ही गोष्ट मला वाटतं वानखेडे सरांना नक्कीच खटकलेली असेल। त्याच्यामध्ये कोणाची भांडणं झाली, काय झाली, याच्यात आपण पडायला नको, पण सकारात्मक विषय। त्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्या राजकारणामध्ये असलेला त्यांचा वकूफ, त्यांचं वजन, याचा योग्य वापर करून त्यांनी ही वास्तू उभारली। म्हणून पहिल्यांदा मी म्हणेन, हे स्टेडियम उभं राहणं इतक्या मोक्याच्या ठिकाणी, हीच गोष्ट मला थरारक वाटते। आणि त्याच्यानंतर चालू होते माझी जर्नी। आरती, मी तुला खरं सांगतो, हा जो इकडचा स्टँड आहे, या स्टँडच्या खाली बाहेरच्या बाजूला डॉर्मेटरी आहे की जिथे आम्ही महाराष्ट्राची टीम, यंग टीम, ही त्यावेळेला मुंबईमध्ये क्रिकेट मॅचेस खेळायला आलेली होती। त्या डॉर्मेटरी मध्ये मी पहिल्यांदा राहिलेलो होतो। तेव्हा गेट इकडे होतं, त्या गेटच्या जाळीतनं लहान सुनंदन लेलेने असं बघितलं होतं की वानखेडे स्टेडियम। आणि त्यावेळेपासून त्या वास्तूच्या मी प्रेमात आहे। तुम्ही सांगितलं ना, तुम्ही असं बघितलं, मला अजूनही विश्वास वाटत नाहीये की मी इथे तुमच्या सोबत आहे। तुम्ही असं म्हणालात, इंच इंच जागा महत्वाची आहे, तसंच या वानखेडे स्टेडियम वर काढली जाणारी प्रत्येक धाव, प्रत्येक रन महत्वाची आहे। प्रत्येक सिक्सर, प्रत्येक चौकार, धोनीचा तो विजयी षटकार आणि वानखेडे स्टेडियमचं काय नातं आहे? प्रचंड, म्हणजे इथे एक एक गोष्टी जर का आठवायला गेल्या तर मी असा सुखादुःखाच्या हिंदोळ्यावरती असा झुलायला लागेन। कारण 87 साली मी एक क्रिकेट चाहता म्हणून कसं तरी तिकीट मॅनेज करून वर्ल्ड कप सेमीफायनल पाहिली होती आणि त्यावेळेला 83 साली आपण वर्ल्ड कप जिंकलेला। 87 साली खूप अपेक्षा होत्या आणि त्यावेळेला फक्त ग्रॅहम गुचनी झाडू झाडू झाडू, मी एक का म्हणतोय, तर आपल्या स्पिनर विरुद्ध एकमेव नामी युक्ती त्यांनी वापरली, ते म्हणजे स्वीप करण्याचं। त्या एका शॉट वरती त्यांनी टॉप स्पिनर्सला आपल्या हैराण केलं आणि मॅच जिंकली होती। ती गोष्ट माझी इथली पहिली होती, कारण मॅच म्हणून जर का म्हणायला गेलं तर ती मी पहिली मॅच बघितलेली होती। आणि तू जे म्हणतेस की
इथल्या वास्तूचं, इथल्या रनचं महत्व काय. मी एकदम वेगळं उदाहरण देईन की सवाई गंधर्व महोत्सव पुण्यात होतो. परवीन सुलताना गायला आल्या होत्या आणि त्यांचा आवाज त्यावेळेला नीट लागलेला नव्हता. तर पुणेकर काय म्हणतात त्याला, चोखंदर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना उठवलं होतं. टाळ्या या कौतुकाच्या नव्हत्या, तर त्यांना सांगितलं होतं की तयारी बरोबर नाही. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं होतं की माझी तयारी कमी आहे, मी पुढच्या वर्षी तयारी करून येईन. आणि पुढच्या वर्षी त्यांनी महफिल गाजवून सोडलेली होती. त्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलेलं होतं की इथं ही महफिल गाजवण्यामध्ये जे समाधान आहे, आनंद आहे, ते वेगळं. तसं रन्स काढल्या जातात ग. लोक म्हणतात लॉर्ड्स लॉर्ड्स, मला तेवढे काही वाटत नाही. तेवढं नाही वाटत. तुम्ही अनेक वेळा जाऊन आलाय. खूप वेळा जाऊन आलोय. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा खडूसपणा आहे. एक्झॅक्टली उलट वानखेडे स्टेडियम मध्ये. इथं आपुलकी आहे, इथं प्रेम आहे. आणि इथं मी तुम्हाला दाखवतो, तिकडे एक जो आहे तो नॉर्थ स्टँड आहे. त्या नॉर्थ स्टँडला तुला सांगतो असे दर्दी क्रिकेट रसिक बसतात की ते चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणार. एखादा बॅट्समन बीट झाला तरी आ करणार, जसं एखाद्याने छान ताण मारल्यानंतर आपण क्या बात आहे म्हणतो. ते क्रिकेटचं इथे काय म्हणतात, ती महफिल जी होते ना क्रिकेटची, ती आनंद घेण्याची मजा आहे. खरंय, क्रिकेटची मैफल इथे भरते. आणि हा एक प्रेमाचा स्टेडियम मला वाटलं, खूप असं नातं वाटलं. 2011ला जेव्हा धोनीच्या टीमने वर्ल्ड कप जिंकला, ते प्रत्येक क्षण मला इथे आल्यावर आठवले. काय काय घडलं तेव्हा, काय थरार होता. बापरे बाप. कारण तुला सांगतो, सगळ्या गोष्टी अशा अशा होता. आपण आज मागे वळून बघताना म्हणतो अरे सगळं मस्त झालं, छान. तसं नव्हतं. कारण पाकिस्तान विरुद्ध भारत उपांत्य सामना मोहालीला, चंदीगडला झालेला होता. देव न करो चुकून तो पाकिस्तानने जिंकला असता तर फायनल मुंबईत झाली असती का. बापरे. त्यामुळे सुंठे वाचून खोकला गेला. भारतीय संघाने तो सामना जिंकला आणि त्यावेळेला फायनल कव्हर खेळायला प्लेयर्स इथं आले. फायनल कव्हर करायला चंदीगडून आम्ही इथे आलो. आणि तो सामना हा म्हणजे का स्मरणात राहणार नाही. त्याचं कारण मी तुला सांगतो की वातावरणामध्ये अपेक्षांचं इलेक्ट्रिफिकेशन होतं. भारतीय संघ फायनलला आलेला होता. आदल्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाचा परफॉर्मन्स अत्यंत खराब झालेला होता वेस्ट इंडिज मधल्या वर्ल्ड कप मध्ये. त्या पार्श्वभूमीवरती भारतीय संघ फायनलला आला होता, ते सुद्धा पाकिस्तानला हरवून. क्वार्टर फायनल मध्ये कोणाला हरवलं, ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्यामुळे अपेक्षा प्रचंड वाढलेल्या होत्या. आणि अजून एक गंमत झालेली होती, आयसीसी लोक आम्हाला सांगायचे अगोदर की गाईज यू हॅव टू अंडरस्टँड, ज्या दोन टीम फायनलला येतील त्यांच्या पत्रकारांना इथं जास्त जागा दिली जाईल. आम्ही म्हणलं हो ठीक आहे. आल्या दोन टीम फायनलला, भारत आणि श्रीलंका. आता तुम्ही काय कराल, सगळे बाकीचे पत्रकार मागे, आम्ही आयटीत पुढे बसलेलो होतो. आणि महिला जयवर्धनेने अप्रतिम खेळी केली होती, शतक केलेलं होतं. 270चा पुढचा स्कोर त्यांनी उभारलेला होता. आणि त्याच्यानंतर आपल्या पहिल्या 2 विकेट या पटाक करून गेलेल्या होत्या. कारण सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग लवकर आउट झालेले होते. परंतु एक तुझी परवानगी घेतो, पुढचा जो प्रसंग सांगायचा आहे तो मला इथं उभं राहून नाही सांगायचा आहे. अच्छा. मला अशा जागी उभं राहून तुला तो प्रसंग सांगायचा आहे की त्याच्यात खरी मजा आहे. खरंय. चल तिकडे जाऊया आपण, जिथे धोनी प्रत्यक्ष मैदानावर उतरला. वानखेडे स्टेडियम वरची ही रथी महारथींची ड्रेसिंग रूम आहे. आणि सुनंदन सर मला इथे का घेऊन आले ते आपण त्यांनाच विचारूया. आरती, आता एक सेकंद असा विचार कर, भारत फायनलला आलेला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मॅच आहे आणि त्याच्यामध्ये श्रीलंकेने 270च्या पुढचा स्कोर उभारलेला आहे. समोरच्या टीम मध्ये मलिंगा पण आहे, मुरलीधरन पण आहे, दिलशान पण आहे, कुलशेखरा पण आहे. आणि त्यावेळेला भारताचे 2 प्रमुख बॅट्समन तेंडुलकर आणि सेहवाग आउट झालेले आहेत. आता बॅटिंगला कोण जायचं हा प्रश्न आहे. बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर गमतीदार असं आहे की कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा त्या वर्ल्ड कप मधला बॅट्समन म्हणून फॉर्म चांगला नाहीये. पण त्याने ठरवलंय असं की राईट हँडर आउट झाला तर राईट हँडरनी बॅटिंगला जायचं, लेफ्ट हँडर आउट झाला तर लेफ्ट हँडरनी बॅटिंगला जायचं. लेफ्ट हँडर कोण होता, युवराज सिंग, ज्याचा त्या वर्ल्ड कप मध्ये फॉर्म 2011च्या टेरिफिक होता. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तो एकदम वरच्या लेवलला होता. धोनी त्या मानाने नव्हता. पण आउट झालेला बॅट्समन हा राईट हँडर होता. म्हणून धोनी म्हणला जर आपण ठरवलेला आहे राईट हँडर आउट झाला तर राईट हँडर जाणार,
त्यामुळे मलाच बॅटिंगला जायला पाहिजे. आणि विचार करताना त्यांनी एवढाच केला, जास्तीत जास्त काय होईल, मी आउट होईल, पण हे अपयशाचं ओझं घेऊन जायचं नाही, वाईट विचार मनात आणायचे नाहीत. म्हणून याच ड्रेसिंग रूम मधनं, मागच्या ड्रेसिंग रूम मधनं छाती पुढे काढून महेंद्रसिंग धोनी या पायऱ्यांवरनं खाली उतरलेला होता, बॅटिंगला गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय इनिंग खेळली आपल्या सगळ्यांना आपण सगळे साक्षीदार आहोत. पण धोनीला इथून ती मॅच बघताना कसं वाटत असेल याचा अनुभव तुम्ही आम्हाला दिला. आरती, आता हा विचार कर, तू धोनी आहेस, स्टेडियम भरलेला आहे, अपेक्षांचं ओझं आहे आणि त्या ह्याच्यात तुला बॅटिंगला जायचंय. आता तो विचार आण आणि आता आपण पायऱ्यांवरनं खाली उतरू. सुनंदन सर, पुन्हा पुन्हा 2011च्या फायनलचा थरार सांगतायत. धोनी इथे बसलेला आहे, तो मॅच बघतोय, सचिन आणि सेहवाग आउट झालेले आहेत आणि त्याला निर्णय घ्यायचा आहे. सर, इथून धोनीला मॅच बघताना काय वाटत असेल? बापरे, म्हणजे लोक म्हणतात की एवढा मुरब्बी खेळाडू पोटात फुलपाखरं नाचत नसतील, असं नसतं. ही माणसं आहेत, त्यांनाही प्रेशर येतं, दडपण येतं आणि त्यातनंही वर्ल्ड कप फायनल आहे, असं काय करतेस, मैदान खचाखच भरलेलं आहे. आणि अशा वेळेला तो विश्वास मनात घेऊन ते धाडस करून युवराजच्या अगोदर बॅटिंगला जाणं, ही गोष्ट धोनीच्या बाबतीत मी म्हणेन की तो कीप इट सिम्पलचा बादशाह आहे. एकदा निर्णय घेतलाय, राईट हँडर आउट झाल्यानंतर राईट हँडर जाईल, लेफ्ट हँडर आउट झाल्यानंतर लेफ्ट हँडर जाईल आणि त्या धाडसाने तो मैदानात उतरला. नंतर त्यांनी काय इनिंग खेळली आपण कोणीच विसरू शकत नाही. दुसरी जेव्हा विकेट गेली आरती, तेव्हा सगळ्यांचं लक्ष, कॅमेरे इथं लावलेले असे, प्रेक्षकांचं लक्ष सगळ्यांकडे इथं की आता युवराज सिंग बॅटिंगला येईल, कारण तो त्यावेळेला टेरिफिक फॉर्म मध्ये होता. परंतु धोनीने जो निर्णय घेतला त्याला त्यांनी बॅक केलं आणि त्यामुळे डावा खांदा चुकलेला युवराज नाही तर अशी छाती पुढे केलेला महेंद्रसिंग धोनी हा इथनच बॅटिंगला उतरला आणि नंतर त्यांनी काय इनिंग खेळली आपल्या सगळ्यांना माहिती. खरंय, तुम्हाला अजूनही पुढे जायचंय. तर तुम्ही महेंद्रसिंग धोनी या पायऱ्यांवरून उतरून ग्राउंडवर गेला ते सांगत होतात. या पायऱ्यांनी अजून एक अविस्मरणीय क्षण पाहिलेला आहे आणि तो कोणता? कोणाला कसा विसरता येईल, कारण तू तर गणपती पुळ्याची आहेस. मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही पहिली पायरी चढता तेव्हा नमस्कार करता, मला ते पावित्र्य या पायऱ्यांमध्ये वाटतं. त्याचं कारण ज्या खेळाडूंनी 1 ना 2 24 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, 14व्या वर्षी त्याचं याच मैदानावरती रणजी पदार्पण झालं, 15व्या वर्षी तो दिल्लीच्या तगड्या संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी खेळला आणि तोच सचिन तेंडुलकर 200 कसोटी सामने आणि 100 इंटरनॅशनल शतक केलेला सचिन तेंडुलकर, त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेटचा शेवटचा क्षण हा इथंच झालेला आहे. आणि या त्याच पायऱ्या आहेत आरती की जिथनं उतरून सचिन जेव्हा उतरला बॅटिंगला तेव्हा इथं बसलेले सगळे प्रेक्षक हे या जाळीला अक्षरशः चिकटलेले होते. आणि सचिन जेव्हा बॅटिंगला उतरला तेव्हा अख्खं स्टेडियम उभं होतं आणि सगळेजण सचिन सचिनचा आवाज देत होते. तो क्षण कधीच विसरता येणार नाही. त्यामुळे या पायऱ्या आहेत, या इतिहासाच्या साक्षीदार आहेत आणि इतिहास ज्या माणसाने कोरून ठेवला क्रिकेटचा इतिहास, त्या ह्या पायऱ्या त्या इतिहासाकडे जणू काय आपल्याला घेऊन जात आहेत. खरंय, पायऱ्या इतिहासाकडे घेऊन जात आहेत. वर्तमानामध्ये आता इथून जाताना सुद्धा अभिमानाने ऊर भरून येतोय, माझा सुद्धा येतोय. तुम्हाला काय काय वाटत असेल? वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये आपण आहोत. या बाउंड्री लाईनचं पावित्र्य राखून आम्ही आता इथे उभं आहोत. खरं तर सुनंदन सरांना या स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जायचंय आणि तिथे काय काय घडलंय ते सांगायचंय. पण सुनंदन सर, या स्टेडियमची आणखीन एक आठवण आहे, ती म्हणजे कपिल देवचा संघ विरुद्ध दिलीप वेलसरकरचा संघ यांच्यातली मॅच. तेव्हा काय घडलं होतं? बापरे बाप, तसा रणजी सामना होणं शक्य नाही. कारण एकीकडचा कॅप्टन कपिल देव, दुसरीकडचा कॅप्टन दिलीप वेंगसरकर, दोन्हीकडच्या टीम मध्ये तगडे खेळाडू. पण मुंबईची टीम म्हणजे इतकी अप्रतिम होती आणि त्यावेळेला पहिली बॅटिंग करताना हरियाणा टीमनी 500 रन्सचा टप्पा ओलांडून दाखवला. तेव्हा त्या मॅचला रंगत चढायला लागली आणि चौथ्या इनिंग मध्ये मुंबईला ज्या धावाचा पाठलाग करायचा होता, दिलीप वेंगसरकरांच्या पायाला जबरदस्त स्नायूला दुखापत झाली होती, ते पळू शकत नव्हते. तरीही त्यांनी बॅटिंग केलेली मला इथं आठवते. 139 धावांची खेळी नॉट आउट त्यांनी उभारलेली होती. सचिन बरोबर पार्टनरशिप केली होती.
सचिन 96 धावांवरती मला वाटतं आउट झालेला होता आणि शेवटचे 3 बॅट्समन मुंबईचे धावबाद झाले आणि मुंबईनी ती रणजी मॅच अक्षरशः काही धावांनी गमावलेली होती. जिंकलेला कपिल देव आनंदाने रडत होता आणि हारलेले दिलीप वेंगसरकर दुःखानं रडत होते. अख्खं स्टेडियम चांगला क्रिकेट सामना बघायचा आनंद नक्की मनवत होते, पण प्रत्येकाला मुंबईच्या हातातनं रणजी ट्रॉफी निसटली याचं दुःख पण होतं. त्यामुळे त्यावेळेला इथलं वातावरण हे भारलेलं होतं अक्षरशः. मुंबईच्या टीमनं रणजी ट्रॉफी जिंकणं म्हणजे काय आहे हे खरं तर सुनंदन सरांसारखे क्रिकेट रसिकच आपल्याला सांगू शकतात. पण वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला तेव्हा रवी शास्त्रींनी एक चमत्कार करून दाखवला त्या सोहळ्यामध्ये. ते असं म्हणाले, मी या स्टेडियमवर जेव्हा 6 सिक्सर ठोकले तेव्हा ना टीव्ही होता ना कॉमेंट्री होती आणि त्यांनी ती कॉमेंट्री करून दाखवली. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? रवी म्हणजे खरा एंटरटेनर आहे बाबा. जो मनुष्याकडे लोक बघायचे की हा टिचू खेळतो, संत क्रिकेट खेळतो, त्यांनी तिलक राजला याच मैदानावरती 6 कोपऱ्यामध्ये 6 सिक्सर मारून दाखवलेल्या होत्या. जी गोष्ट अगोदरच्या काळामध्ये सर गारफील्ड सोबर्सनी करून दाखवली होती आणि नंतर अर्थातच युवराजनी करून दाखवली, पण रवी शास्त्री ते करेल कोणाला वाटलेलं नव्हतं. पण यालाच रवी म्हणतात. जसं या सोहळ्यामध्ये कोणाला अपेक्षा नव्हती की रवी ते करून दाखवेल, बट ही इज अ रिअल एंटरटेनमेंट. व्हॉट अ चार्मर. खरंच. आणि तेव्हाचं सगळं दृश्य उभं राहिलं. सुनंदन सर, वानखेडे स्टेडियम 50 वर्षांचं झालं खरं, पण तुमच्याशी बोलताना मला आता वाटतंय की हे स्टेडियम या हिरवळी इतकंच तरुण आहे पूर्णपणे. आणि सुनील गावस्कर त्या दिवशी त्या सोहळ्यामध्ये होते, रवी शास्त्री होते, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि सगळ्यात मोठं जे चिअरिंग झालं ते रोहित शर्मासाठी. कारण रोहित शर्माच्या टीमने जेव्हा T20चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हाचा आनंद काहीतरी वेगळाच होता. बापरे. ती टुर्नामेंट सुद्धा मी कव्हर केली अमेरिका आणि वेस्ट इंडिजला जाऊन. बरोबर. आणि भारतीय संघाच्या हातनं मुख्य वर्ल्ड कप हा आदल्या वर्षी फायनलला आपण हारलो म्हणून निसटलेला होता. ते दुःख मनात होतं. त्या दुःखाचं परिमार्जन जणू काही झालं, कारण आपण T20 वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटचे जे थरार असतात ना ते बघायला मिळाले, कारण तो वर्ल्ड कप सुद्धा जो बार्बाडोसला अंतिम सामना झालेला होता तो सुद्धा हातातनं गेल्यासारखा वाटत होता. परंतु त्यावेळेला क्रिकेट म्हणलं तथास्तु आणि रोहित शर्माला तो वर्ल्ड कप जणू काय आपल्याला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा याच मैदानावर हेच मैदान गाजवलेल्या सूर्यकुमार यादवनी आउटस्टँडिंग झेल पकडलेला होता. आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावरती घडत असताना एक पत्रकार म्हणून तिथं हजर राहण्याचं भाग्य मिळतं, ही कमाल आहे. आणि त्याच्यानंतर या मैदानावरती जे सेलिब्रेशन झालेलं होतं, मी तुला सांगतो की काही फोटो तुम्ही नक्की दाखवा. लोकांना वाटलेलं होतं की आपण बोलू, काही प्रेक्षक येतील, काही रसिक येतील, परंतु या मैदानाची क्षमता होती त्याच्यापेक्षा 20-30% प्रेक्षक जास्त मैदानात बसलेले होते, बरेचसे बाहेर होते. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी अतिशक्ती करत नाहीये, 10,000 पेक्षा जास्त पादत्राणं ही या एरियामध्ये मिळाली. 1.5-2 लाख लोक बाहेर उभे होते. आणि अक्षरशः सरकार म्हणा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी म्हणा, जीव मुठीत धरून बसले होते की कुठला अपघात घडणार नाही. पण क्रिकेट देवाची कृपा, सोहळा सुंदर पार पडला. आपल्या वर्ल्ड कप विनिंग टीमचं एक खास काय कौतुक हे मुंबईकर रसिक प्रेक्षकांनी केलं. सगळंच अविस्मरणीय होतं. तुम्ही प्रत्येक वेळेस सांगता सुनंदन सर की क्रिकेटचं स्टेडियम ही एक फक्त वास्तू नसते, ते फक्त डिझाईन स्ट्रक्चर नसतं, त्याला एक मोठं कल्चर असतं. वानखेडे स्टेडियमला तर क्रिकेटची पंढरी म्हणतात आणि तुम्ही सगळे वारकरी या मॅचेसच्या वेळी येत असता. एक खिलाडू वृत्तीचं उदाहरण तुम्ही या स्टेडियमवर पाहिलेलं आहे, ते कोणतं? बापरे बाप, त्यावेळेला मी खेळाडू होतो आणि या मैदानावरती ती गोष्ट घडली जी क्रिकेटच्या इतिहासामध्ये फार कमी वेळा घडली. टेस्ट मॅच चालू होती आणि अंपायरनी बॉब टेलर, जो इंग्लंडचा विकेट किपर होता जुन्या काळातला, त्याला आउट दिलेलं होतं. जेव्हा तो आउट नव्हता, आपले कॅप्टन होते गुंडप्पा विश्वनाथ, GR विश्वनाथ, त्यांनी परत निघालेला, कारण त्या काळात तर ना थर्ड अंपायर होता ना काही होता, परंतु अंपायरचा निर्णय हा अंतिम मानून ते चालायला लागले होते. त्या चालणाऱ्या माणसाला गुंडप्पा विश्वनाथांनी परत बोलवलं की तू आउट नव्हतास, आम्ही आमचा अपील मागे घेतो आणि तू परत खेळ. त्या बॉब टेलरनी इयान बोथम सोबत मोठी भागीदारी केली आणि त्याच्यामुळे आपल्याला पराभवाचा सामना करायला मिळाला. पण लक्षात काय राहतं, ते गुंडप्पा विश्वनाथ
यांचं मोठं मन, दिले वृत्ती आणि खेळाडूपणाचं एक मोठं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं होतं याच मैदानावर. वा, माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. हे तर क्रिकेटर्सचं झालं, पण क्रिकेट प्रेमींसाठी सुद्धा वानखेडे स्टेडियमने कितीतरी वारसा सोडलेला आहे. शेषराव वानखेडे यांच्या नावानं हे स्टेडियम ओळखलं जातं. त्या शेषराव वानखेडेंचा एक किस्सा सांगितला जातो सर. 1983च्या वर्ल्ड कप मधला तो वर्ल्ड कप जेव्हा होता आणि कपिल देवची मॅच सुरू होती, तेव्हा नेमकं काय घडलं होतं? झिम्बाब्वे विरुद्ध मॅच आपण वेस्ट इंडिजला मारलेलं, त्यामुळे झिम्बाब्वेला तर आपण सहज काढू वाटलं ना. आपली इतकी अडचण झाली, आपले सर्व प्रमुख बॅट्समन जे होते ते आउट झालेले होते आणि वानखेडे सर हे त्यावेळेला मॅच बघायला आलेले. 5 वगैरे आउट झालेले बघून त्यांनी टॅक्सीमध्ये थांबवली होती. ही कथाच आहे, दंतकथा म्हणा किंवा कथा म्हणा. 83च्या पिक्चर मध्ये पण दाखवलंय. त्यांनी सांगितलं थांब, कारण बहुतेक या मॅच मध्ये काही दम नाहीये. कारण आणि त्याच्यानंतर ते जे गेले ते खुर्चीला चिकटले. त्याचं कारण असं होतं की कपिल देवनी 170च्या पुढची खेळी सादर केली. भारतीय संघाला नुसतं अडचणीत बाहेर काढलं नाही, तर ती खेळी वर्ल्ड कपच्या इतिहासातली वन ऑफ द मोस्ट स्टनिंग खेळी असं समजलं जातं. आणि भारताने नंतर त्याचाच पाठपुरावा करत वर्ल्ड कप सुद्धा जिंकून दाखवलेला होता. त्यामुळे वानखेडे सरांचं क्रिकेट प्रेम काय बघ, की त्यावेळेला इंग्लंड मधली टॅक्सी त्यांनी थांबून टाकली होती. किती पाऊंड त्यांनी दिले असतील देवत असं म्हणतात. बापरे. पाऊंडची किंमत तुम्हाला चांगली माहितीये, कारण तुम्ही जगभरामध्ये फिरत असता. सुनंदन सर, तुम्ही लॉर्ड्स पाहिलेला आहे, ऑस्ट्रेलियाची वेल मेंटेन स्टेडियम पाहिलेली आहेत, वानखेडे तर अर्थातच तुमचं सुद्धा घर आहे. ती सगळी स्टेडियम पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं, आपलं स्टेडियम जगाच्या मध्ये कुठल्या स्थानावर आहे? एक तुला आरती खरं सांगू का, आपलं पोर म्हणून मी म्हणत नाहीये. कित्येक घरं असतात बघ, खूप मोठी असतात, सजवलेली असतात. आत गेल्यानंतर तुला एक छान वातावरण, छान वाईब मिळत नाहीत आणि तिथं मग तू लगेच काहीतरी कारण सांगतेस आणि तू निघून जातेस. काही काही घरं छोटी असतात, सुबक असतात, परंतु आत गेल्यानंतर तुम्हाला एकदम छान वाटतं, पवित्र वाटतं आणि मग तुम्ही तिथे रेंगाळता. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड भव्य, अहमदाबादचं क्रिकेट स्टेडियम अति भव्य, लॉर्ड्स ते सांगतात अगदी इतिहास वगैरे सगळं आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, त्या तिथे जी प्रेम, आपुलकी, माया, क्रिकेट रसिकता जाणवत नाही, ती मला वानखेडेवर जाणवते. कारण इथल्या प्रेक्षकांना क्रिकेट कळतं. ते चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायला अजिबात मागं काही ठेवत नाहीत. आणि त्यामुळे बॉलर असू देत, बॅट्समन असू देत, फिल्डर असू देत, त्याला खरी त्याच्या कामगिरीची पावती ज्याला म्हणतात ना, ती पावती मिळते. त्यामुळे ती पावती मिळवण्यासाठी जेव्हा जेव्हा परदेशी खेळाडू इथे येतात तेव्हा ते म्हणतात मला इथे इंटरनॅशनल मॅच, IPL एवढं नाही, इंटरनॅशनल मॅच खेळायचे. पण इथे तुमचं दूध का दूध, पाणी का पाणी होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगली कामगिरी केल्यानंतर, खास करून दडपणाखाली चांगली कामगिरी केल्यानंतर इथले जे दर्दी क्रिकेट रसिक असतात, ती जे मानवंदना देतात ते त्यांच्यासाठी एक मेडल असतं. असं म्हणतात की क्रिकेटच्या पंढरीला, म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूरला जे लोक जातात ते विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि मग त्यांच्या पायाचं दर्शन बाकीचे लोक घेतात. तसं तुम्ही अनेक दिग्गज क्रिकेटर्सना भेटलेले आहात. तुमची सचिन तेंडुलकरशी तर मैत्री आहे, विराट कोहलीशी सुद्धा मैत्री आहे, त्यामुळे तुम्हाला शेक हँड केलं तरी या क्रिकेटर्सना भेटल्यासारखं वाटतं. मुंबईकर क्रिकेटर्सना या स्टेडियम बद्दल प्रेम वाटणं स्वाभाविक आहे, पण विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांच्या काय भावना आहेत? ते इथं आल्यानंतर रमतात माहितीये का, कारण त्यांना प्रत्येकाना असं वाटतं की हे पण माझं एक घर आहे. हे वानखेडे स्टेडियम कडे, या ड्रेसिंग रूम कडे लोक घर म्हणून बघतात, आपलं घर म्हणून बघतात. कारण परत मी म्हणेन की इथं आल्यानंतर जो तुम्हाला एक आरामदायी वातावरणाचा, विश्वासपूर्ण वातावरणाचा जो एक फील मिळतो तो फार कमी ठिकाणी मिळतो. लॉर्ड्स सगळेजण म्हणतात की लॉर्ड्स क्रिकेटची पंढरी, एवढा मोठा इतिहास, सुबक वास्तू, पण त्याच्यामध्ये कोरडेपणा आहे. कारण हे करू नका, ते करू नका, याला हात लावू नका, ते बघू नका, मला त्याचा वैताग येतो. पण तशी गोष्ट मात्र इथं नाहीये. त्याचं कारण असं आहे की इथं आल्यानंतर क्रिकेटच्या मातीचा गंध हा तुला आता आपण या आपल्या प्रेक्षकांना देऊ शकत नाहीये.
पण तो वास तुला येतोय की नाही मला गंध येतोय, वारा येतोय समुद्रावरून, खूप मोहक वारा आहे. त्यामुळे या गोष्टी या वास्तूमध्ये मिळतात, त्यामुळे याचा कम्फर्ट फार वेगळा आहे. कारण कसं असतं माहितीये का, घर आणि माहेर मध्ये फरक आहे का ग? क्रिकेटसाठी हे माहेर आहे. त्यामुळेच आता हे क्रिकेटचे व्यवस्थापक या स्टेडियमचे व्यवस्थापक सुद्धा सांगत होते की सुनील गावस्करांना सुद्धा इथे कोणत्याही इव्हेंटसाठी आमंत्रण द्यावं लागत नाही, ते येतात आणि गाण्यावर किंवा एकूण इथल्या तालावर सुनील गावस्कर ज्या उमेदीने थिरकत होते ते बघून खरोखरच आशा पल्लवित झाल्या. सुनंदन सर, बोलण्यासारखं खूप आहे, पण तुम्ही जेव्हा वानखेडे स्टेडियमवर एवढ्या सगळ्या क्रिकेटर्सची मांदियाळी पाहिलीत, तुम्हाला आशा वाटते की इथूनच पुन्हा एकदा आणखीन एक नवा सचिन तेंडुलकर निर्माण होईल, आणखीन एक विराट कोहली निर्माण होईल? या मातीमध्ये ती ताकद आहे, 100% ताकद आहे. कारण या मातीमध्ये जे आपण कस म्हणतो ना, तो कस कधी कमी होणार नाही. त्याचं कारण ही इथली मुळं, तुला असं वाटेल की जमिनीखाली 2 इंच आहेत, ही इथली मुळं एवढ्यापुरती मर्यादित नाहीयेत. ती पारसी जिमखाना, इस्लाम जिमखाना, हिंदू जिमखान्यापासनं अगदी पार शिवाजी पार्क जिमखान्यापर्यंत अंडरग्राऊंड सिस्टीम मला वाटते मुंबई क्रिकेटची, की त्या सिस्टीमला ही मुळं जोडली गेलेली आहेत. आणि जेव्हा तिथं तुम्ही चांगली कामगिरी करून येतात तेव्हा तुम्हाला इथं खेळायची संधी मिळते. इथं तुम्हाला हे घ्या पैसे आणि मला आता बुकिंग करून खेळायचंय, हे वानखेडे नाहीये. तुम्ही तिथं परफॉर्म करा, ग्रॅज्युएशन तिथं करा, पोस्ट ग्रॅज्युएशनला इथं या. त्यामुळे या मातीमध्ये तो कस आहे, या मातीमध्ये ती ताकद आहे. एक लक्षात घे, 1987च्या वर्ल्ड कप नंतर महान सुनील गावस्करांनी क्रिकेटला रामराम ठोकला. आपल्या पोटात धस्स झालेलं होतं की अरे बापरे, सुनील गावस्कर गेले, आता इंडियन क्रिकेटमध्ये एवढा मोठा बॅट्समन येणार कोण? सचिन आला की नाही? आला की नाही? पाठोपाठ विराट कोहली आला की नाही? तसंच मी म्हणतो क्रिकेट देव तेवढा समर्थ नक्की आहे की या मातीतनं अजून चांगले प्लेयर, नुसते बॅट्समन नाही, चांगले बॉलर सुद्धा निर्माण होतील. खात्री पाहिजे. खरं आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ही प्रेरणा जी आहे मुलांना, नव्या नव्या क्रिकेटर्सना, ती इथे आल्याशिवाय मिळणार नाही. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकांशी बोलत होते, तर ते म्हणाले वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा केला, पण आता आम्ही स्टेडियम टूर सुद्धा प्लॅन करतो आहोत. तुम्ही इतक्या स्टेडियम टूर केलेले आहेत, वानखेडेची स्टेडियम टूर कशी असावी? मला वाटतं की इथला इतिहास सांगणारी असावी. कारण इथल्या प्रत्येक, जसं प्रतापगडावर तू गेलीस तर आपण म्हणतो ना की अरे महाराज इकडनं आले असतील, अरे अफजल खान इकडनं आला असेल, अरे जीवा माला इथं थांबला असेल, अरे हे झालं, आपल्याला तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. तसं मी म्हणेन की इथल्या प्रत्येक कॉर्नर मध्ये एक इतिहास लपलेला आहे. आणि तो इतिहास जर का रसिकतेनी, मुंबई क्रिकेट असोसिएशननी 10-15 चांगले क्रिकेट रसिक गोळा करून त्यांना तो इतिहास सांगण्याची पद्धत जर का सुचवली, कारण तू विचार कर, जसं आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं की अरे धोनी इथं उभा होता, या दरवाज्यातनं तो बाहेर पडला, अरे सचिन तेंडुलकरचा शेवटचा वॉक इथनं होता. आपण आपल्या प्रेक्षकांना ती खुर्ची सुद्धा दाखवू की ज्या खुर्चीवरती धोनीची शेवटची सिक्सर पडलेली आहे, त्याचबरोबर सचिन तेंडुलकरचा आपण बोलतोय, महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा पुतळा आहे. आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे. तो जर का गोष्टी रूपानं सांगता आला, इतिहास सण सणावळ 1300 हे झालं, 13 तारखेला आला 7:33 हे नको. जसं शिवाजी महाराजांची कथा सांगितली जाते, जसं कृष्णाच्या कथा सांगितल्या जातात, तशी क्रिकेटची जर का कथा सांगितली गेली तरी स्टेडियम टूर हिट होणार. स्टेडियम टूर पण हिट होणार. आणि एक छोटस म्युझियम करायचं सुद्धा व्यवस्थापकांचा इथे इरादा आहे. पण सुनंदन सर जसं सांगतायत की इतिहास सणावळ्यांचा नसतो, तसं क्रिकेट सुद्धा रन्सच्या आकडेवारीचं, किती मॅच जिंकल्या हे नसतं. तो मॅच जिंकताना झालेला सगळा थरार आहे, मॅच हरल्यानंतर डोळ्यातून आलेले अश्रू आहेत, आणि त्यातून पुन्हा एकदा येणारी जिद्द आहे. सुनंदन सर, तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो, ऐकत असतो. तुम्ही वेगवेगळ्या देशात जाऊन क्रिकेटची महती आमच्यापर्यंत पोहोचवत असता. माझ्यासारख्या नॉन क्रिकेटर पत्रकाराला सुद्धा तुम्ही एवढं छान समजून सांगितलं. जाता जाता प्रेक्षकांना आणि तरुण पिढीला काय सांगाल? मी एवढंच सांगेन, पटकन मला उत्तर द्यायचं, जास्त विचार नाही करायचा. भिजलेल्या मोज्यांचा वास चांगला असतो का वाईट? वाईट असतो. लक्षात घ्या काय म्हणतोय. भिजलेल्या मोज्यांचा वास वाईट असतो जगामध्ये,
वानखेडे स्टेडियमच्या ड्रेसिंग रूम मध्ये त्याला फार मोठी किंमत असते. घामाच्या वासाला, बुटांच्या मोज्याच्या भिजलेल्या घामाने भिजलेल्या वासाला इथे किंमत असते. त्याचं कारण मला वाटतं की क्रिकेटच्या रोपट्याला दिलेलं ते ठिबक सिंचन आहे. आणि ते ठिबक सिंचन वर्षानुवर्ष गेले 50 वर्ष महान खेळाडू हे क्रिकेटला देत आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा परत तुम्ही कधीही वानखेडे स्टेडियम वरती याल तेव्हा इथं किती प्रेक्षक क्षमता आहे, इथे स्टँड किती आहेत, इथे ही सेंचुरी हे बघू नका. याचा इतिहास बघायचा प्रयत्न करा, याच्यातल्या गोष्टी तपासायचा प्रयत्न करा, इथला नॉस्टॅल्जिया अनुभवायचा प्रयत्न करा. तर जेवढा आनंद एक क्रिकेट रसिक म्हणून मलाही मिळाला तुम्हाला नक्की मिळेल. नक्की मिळेल, खरं आहे. आणि इथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिस मध्ये एक फलक लावलेला आहे आणि रणजी ट्रॉफी मिळवणाऱ्या कॅप्टन्सची नावं अक्षरशः सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेली आहेत. ती वाचताना जे गहिवरून येतं, अभिमानाने ऊर भरून येतो. त्यासाठी तुम्ही सुद्धा वानखेडे स्टेडियमला नक्की या. इथे स्टेडियम टूर सुरू झाली तर मग काय प्रश्नच नाही. सुनंदन सरांबरोबर आपण पुन्हा पुन्हा इथे येत राहू. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.